मंदा पाटणकर असं एखादं नाव की असं वाटतंय की आपल्या शेजारी जाणारी कोणीतरी बाई आहे, इतकं कॉमन. पण तुम्ही एका अस्सल मुंबईकराला विचारलं की ही मंदा पाटणकर नक्की कोण, हिची काय स्टोरी आहे, तर त्याला अंदुक अंदुक काहीतरी आठवेल. तो डोक्यावर ताण देईल आणि मग त्याला आठवेल की ही मंदा पाटणकर नक्की आहे कोण. ती 13 सप्टेंबर 1969 दुपारची वेळ होती. लोकलला अजिबात गर्दी नव्हती आणि विशेषतः महिलांच्या डब्यातही गर्दी नव्हती. आणि काही वेळ जाताच आधीच्या बोगीमधली जी लोक होती त्यांना किंकाळी ऐकू आली. लोक घाबरले. जशी ट्रेन थांबली तसे भराभर सगळे उतरून आलेल्या आवाजाच्या दिशेने पळत गेले. त्यांनी पहिलं दृश्य बघितलं की 3 पोरं त्या बोगीतनं उडी मारून पळून गेले. आणि जेव्हा त्यांनी बोगीच्या आतमध्ये बघितलं तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती पोरगी, तिच्या अंगावर हे एवढे थोरले निशाण आणि विशेषतः गळ्यावर, जसं की तिच्या अंगावर सगळी दागिने खेचून नेले. आजूबाजूला पुस्तकं होती आणि त्याच्यावर नाव होतं मंदा पाटणकर. या घटनेला खूप दिवस उलटून गेले होते. ती बाई लोकांना दिसते, कारण का कसं व्हायचं की ती बाई अशीच बसायची येऊन आणि मग नंतर ती उडी मारायची ट्रेन मधनं. आणि जसा जसा या घटना व्हायला लागल्या तसं तसं लोकांनी त्या बोगीमधनं, त्या ट्रेन मधनं प्रवासच करणं सोडून दिलं. आणि मग फायनली इंडियन रेल्वेजने ती बोगी रिप्लेस केली. असं मानलं जातं की जी बोगी रिप्लेस करण्यात आली त्या बोगीमध्ये अजून पण मंदा पाटणकरचा अतृप्त आत्मा फिरतो.